श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्य जगण्याची कारणं बदलत असतात. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात. तुम्ही लोकांसाठी काय केलं हे कदाचित त्यांच्या लक्षात राहणार नाही. तुम्ही काय बोललात हेही लक्षात राहणार नाही. पण तुम्ही कसे वागलात हे लक्षात राहील. त्यामुळे इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करा. वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल. पुढच्या पानावर काही भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजेच आयुष्य. कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही, तर अनुभव, नाती, मानसन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात. लवकर जाग येणे हे कधीही फायद्याचेच असते. मग ती झोपेतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो. स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवत नाही. हातोड्याचे घाव सोसताना दगडाला कधी खंत वाटत नाही, कारण त्यानंतर प्राप्त होणाऱ्या देवपणामुळे येणाऱ्या कित्येक युगापर्यंत सारं जग त्यांच्यासमोर नतमस्तक होणार असतं. कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर नात्यामधला आदर वाढत असतो. वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवते. आपलेपणाही खूप जण दाखवतात, पण आपलं कोण आहे ते आपल्याला वेळच दाखवत असते. पैज लावायची तर स्वतःसोबत लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचा अहंकार जिंकाल. तडजोडीवर टिकतो तो संसार, विश्वासावर टिकतं ते नातं. स्वामी भक्तांनो, नात्याचा खरा सन्मान समजून व सांभाळून घेण्यातच असतो. तडजोड केल्याशिवाय नातं हे टिकत नसतं. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावंच लागतं. जसे आहात तसेच राहा. कोणासाठीही वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार, आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा होणार नाही. म्हणून लोकांचा विचार करणे सोडून द्या. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग हे शुद्ध बनते. नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते. मग तळमळही आपोआप जाते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. जेथे नाम आहे तिथे मी आहे. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. संकटांना कधी कंटाळायचं नसतं.
त्यांना समोर जायचं असतं. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नाही. आपण चांगलं आपलं काम करत राहायचं. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करत असतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती ही कायम होत राहते. विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात, आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चरित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडते. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतके द्या की देवावरील आस्था ओढू नये. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरनं खिल्ली उडवू नये, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हिरा बनवू शकतो. उपवास हा नेहमी अन्नाचाच करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचा करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलयुगात तुला मी एकटे होऊ देणार नाही. जी झुंज तू खेळत आहे मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी. पिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे शब्द माझे कधीही विसरू नकोस. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असते. दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव हे सोसावे लागतात. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येते. तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकून तुमची कठपुतळी करत असतो. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत बसू नका. समाधानी राहा, सुखी व्हाल. भक्ती कराल तर मुक्ती मिळेल. ध्यान कराल तर ज्ञान मिळेल. प्रार्थना कराल तर प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. कला शिका, अमर व्हाल. व्यसन सोडा, शांती मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त श्री स्वामी समर्थ. हृदयातील मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून काहीही उपयोग नसतो. कृपापूर्ण नेत्र स्वामींच्या मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते. स्वामी चरणी मन सहज दृढ होते. क्षणक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरता कोण राहील निर्धार. दुसऱ्यांच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला त्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. जितकं शक्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेव आणि स्वामींवर निशंक सोपव. कर्म करत राहा, फळ हे मिळणारच. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. नको हो उदास, मी आहे तुझ्या आसपास.
डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझ्या आसपास. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, न भेटता नाती जपणं हेच खरे जीवन आहे. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचं नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहे याला जास्त महत्त्व आहे. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बंद केले नयन माझे, चित्तरूप बघून तुझे. स्वामी तिन्ही जगाचा, तू माय बापा आहे जनाचा. वाईट व्यक्ती अनुभव देते, तर चांगली व्यक्ती ही साथ देते. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही. लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरले नसते. दुःखच जर उरले नसते तर सुख कोणाला कळले नसते. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच मी धावत येईल. हाच तुला आशीर्वाद.